एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनचं आज मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान मोदी व्हिडिओ व्हीसीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची पाहणी करण्यात आली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। फडणवीसांकडून स्वतः या ट्रेनची पाहणी सध्या केली जाते। मोदी आज नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण करणार आहेत। अनेक विद्यार्थ्यांनी देखील या ट्रेनमध्ये सध्या उपस्थित आहेत। नागपूरहून आता पुण्यासाठी वंदे भारत ट्रेन धावणार आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रेनमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। संपूर्ण ट्रेनचा त्यांनी आढावा घेतला। अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत। त्यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ट्रेनचं लोकार्पण होणार आहे। विनोद तावंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। विनोद, काय सांगा? आनंददायी अशा पद्धतीची बातमी आहे आणि या प्रसंगी जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसच्या ज्या ते ट्रेनमध्ये चढून पाहणी केली आणि या प्रवाशांशी सुद्धा या ठिकाणी बातचीत जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मोठा उत्साह जो आहे तो या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळतो। यामध्ये जर पाहिलं तर ढोल ताशाच्या गजरात स्वागत जे आहे ते या ट्रेनचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांशी बातचीत केली, प्रवाशांशी बातचीत करून या संपूर्ण ट्रेनच्या संदर्भानं माहिती जी आहे ती देखील या ठिकाणी जाणून घेतलेली आहे। मोठ्या उत्साह जो आहे तो या संपूर्ण ट्रेनमुळे जो आहे तो विदर्भातल्या काय एक प्रकारे जर पाहिलं तर उपराजधानी ते सांस्कृतिक राजधानी असा प्रवास जो आहे तो या संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर एक सुखकर अशा पद्धतीचा प्रवास जो आहे तो नागपूरकर त्यासोबत विदर्भातील लोकांचा या ठिकाणी होणार आहे। आता जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनचं आज मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान मोदी व्हिडिओ व्हीसीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची पाहणी करण्यात आली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। फडणवीसांकडून स्वतः या ट्रेनची पाहणी सध्या केली जाते। मोदी आज नागपूर पुणे वंदे भारतचं लोकार्पण करणार आहेत। अनेक विद्यार्थ्यांनी देखील या ट्रेनमध्ये सध्या उपस्थित आहेत। नागपूरहून आता पुण्यासाठी वंदे भारत ट्रेन धावणार आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ट्रेनमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। संपूर्ण ट्रेनचा त्यांनी आढावा घेतला। अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत। त्यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ट्रेनचं लोकार्पण होणार आहे। विनोद तावंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। विनोद, काय सांगा? आनंददायी अशा पद्धतीची बातमी आहे आणि या प्रसंगी जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसच्या ज्या ते ट्रेनमध्ये चढून पाहणी केली आणि या प्रवाशांशी सुद्धा या ठिकाणी बातचीत जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मोठा उत्साह जो आहे तो या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळतो। यामध्ये जर पाहिलं तर ढोल ताशाच्या गजरात स्वागत जे आहे ते या ट्रेनचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांशी
बातचीत केली, प्रवाशांशी बातचीत करून या संपूर्ण ट्रेनच्या संदर्भातनं माहिती जी आहे ती देखील या ठिकाणी जाणून घेतलेली आहे। मोठ्या उत्साह जो आहे तो या संपूर्ण ट्रेनमुळे जो आहे तो विदर्भातल्या काय एक प्रकारे जर पाहिलं तर उपराजधानी ते सांस्कृतिक राजधानी असा प्रवास जो आहे तो या संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेस आहे। आणि त्यामुळे जर पाहिलं तर एक सुखकर अशा पद्धतीचा प्रवास जो आहे तो नागपूरकर त्यासोबत विदर्भातील लोकांचा या ठिकाणी होणार आहे। आता जर आपण पाहिलं तर आता मुख्य